येस, पण त्याची एकट्याची चूक नाही आहे. त्या खंडाळ्या घाटातल्या एक्सप्रेसवेची शोकांतिका आहे. ज्या जिथे हा घाट सुरू होतो, म्हणजे कामत हॉटेलच्या नंतर ज्यावेळेला हा तिकडे तुम्ही राजमाची पॉईंटकडनं मुंबईकडे गाड्या जातात, डाव्या बाजूला सगळं त्या दरडी कोसळण्याचं काम चाललेलं, एक लेन बंद असते, 2 लेन असतात. तिथे चक्क 2 लेनच्या मध्ये बॅरियर नाही, मेडियन नाही, जणू काही हिरवळ रेड कार्पेट टाकावी असं ओपन ठेवलं आहे की कुठल्याही ड्रायव्हरला मोह की पुण्याच्या लाईनमध्ये जावं. एक्सप्रेसवे असा बांधतात का? माझा फार मोठा प्रश्न आहे. या देशातल्या इंजिनियरला झालं काय, रस्त्याच्या तज्ज्ञांना झालं काय? एक्सप्रेसवे असा कसा असू शकतो? एक तर ही चेष्टा आहे. माझ्याकडे जेवढे आज 8 देशात काम चालतात, 8 देशातनं पार्टनर येतात. मुंबईलाच यावं लागतं, पुण्याला डायरेक्ट विमान नाही आहे. मी कधी त्यांना सांगत नाही की तुम्हाला एक्सप्रेसवेने मी मुंबईहून पुण्याला आणणार आहे, म्हणतो नॅशनल हायवे हेच सांगतो. जर मी त्यांना सांगितलं हा एक्सप्रेसवे, तर माझ्या भारताची अब्रू जाईल. 3 लेन जायच्या आणि 3 लेन यायच्या. कधी एक्सप्रेसवे नाव देता, चुकीचं काही नाव देता तुम्ही त्यात. अरे आज आमच्या ड्रीम सिटीमध्ये साधं छोटं 50,000चं गाव, त्याच्या 6 लेनचे रस्ते आहेत. हैदराबादला आहेत ना 16 लेनचे. एक्सप्रेसवे म्हणजे 16 लेनचा असतो. ट्रकच्या 4 लेन जायच्या वेगळ्या, ट्रकच्या 4 लेन यायच्या वेगळ्या, तर त्याला एक्सप्रेसवे म्हणणार आहे. मधली तुमची त्याला रेस्क्यू लेन असते दोन्ही बाजूला. जर अपघात झाला तर त्या लेनमधनं फक्त पोलिसांची गाडी आणि ॲम्ब्युलन्स जाऊ शकते, त्याला एक्सप्रेसवे म्हणतात. मुंबईकडे जाणारे रस्ते 3 लेनचे आहेत, पुण्याकडे येणारे 3 लेनचे. चला तुम्ही 3 लेनचे केले. त्या 6 लेनच्या रस्त्यामध्ये तुमच्या इंडियन रोड काँग्रेसच्या रूलप्रमाणे, मी भारताच्या परदेशातले काँक्रीटचे तुम्हाला रस्त्याचे रूल नाही सांगत, तुम्हाला 11.5 मीटर 40 फुटाचा मेडियन ठेवावं लागतं. 3 लेन चालल्यात अशा आणि 3 लेन अशा येत आहेत. मध्ये काय पाहिजे? मध्ये 1.5 फूट खड्डा पाहिजे, 40 फुटाचं अंतर पाहिजे. तो असा व्ही शेप असतो. त्याच्यामध्ये तुमचे बायफ्रेंडचे रोप आधी असतात, त्याच्यानंतर उंच जाणारी झाडं असतात. वेलणकर म्हणाले की सांगा 1 लाख झाडं यांची लावायची होती, एक पण नाही लावलं यांनी झाड तिथे. नुसतेच पर्यावरण दिवस साजरे करायचे. ती झाडं एवढ्याकरता लावतात मध्ये की रात्रीच्या वेळेला अपोजिट वाहनांचे दिवे डोळ्यावर येऊ नयेत. बायफ्रेंडची रोप असा दोरखंड लोखंडी, झाडं, परत बायफ्रेंडचा रोप आणि मग पलीकडचे लेन. एखादा वेडा वाकडा ट्रक ड्रायव्हर नाही कंट्रोल करू शकला तर समोरच्याच्या अंगावर जाणार नाही. कारण की एक्सप्रेसवेची निर्मिती इंडियन रोड काँग्रेसच्या रूलप्रमाणे, कुठल्याही देशातल्या तांत्रिक शिक्षणाप्रमाणे, कुठल्याही रस्त्याच्या टेक्निकल शिक्षणाप्रमाणे अशा प्रकारचं 40 फूट अंतर ठेवावंच लागतं. त्याशिवाय एक्सप्रेसवे किंवा कुठलाही रोड होऊच शकत नाही. जर असा असेल तर तो येणारा ट्रक त्या रोपला अडकला असता, झाडाला धडकला असता, अडकून खड्ड्यात पडला असता, तिथे अडकला असता, पण पलीकडच्या नीरजच्या गाडीला आला नसता. मग हा नीरज गेला. मग हा चुकीचा रोड बांधला. त्याला इंडियन रोड कलम तुमचा जो IPS आहे 156 प्रमाणे दोषी का धरला जाऊ नये? याला कोणी ॲन्सरेबल का नाही? आज आपल्या देशामध्ये असं काही घडलं तर रिस्पॉन्सिबिलिटी का घेतली जात नाही? कोणी घ्यायची तुम्ही ठरवा. आज कोणी मंत्री येणार होते, कोणी नाही आले. ते एकमेव माझे मित्र खासदार साहेब ते आलेत साहेब, माझे विजय बापू साहेब. बापू मी म्हणालो की तुम्ही याल, वेळ आला तर तुम्ही सरकार सोडाल पण जनतेकरता माराल. मग याला रिस्पॉन्सिबल कोण? चला बिल्डिंग खाली माझे मजूर मेले तर DS कुलकर्णींना तुम्ही तुरुंगात टाकणार. बापू तुम्ही मला सोडवायला आला तरी मी सुटणार नाही, मी आत राहील, माझी जबाबदारी. मेडिकल पेशंट गेला डॉक्टरला धरणार. प्रत्येक गोष्टीला या देशात रिस्पॉन्सिबल माणूस आहे. मग या इथे या मॅनमेड चुकीच्या रस्त्याला रिस्पॉन्सिबल कोण, त्याला जबाबदार का धरलं जात नाही? का ती व्यक्तीला शिक्षा केली जाते? अरे नोशनल 1 रुपयाची का केली जाते? जोपर्यंत अशा प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी पुढे येणार नाही, अशा प्रकारचे आंदोलनं होणार नाही, तुम्ही रिस्पॉन्सिबल धरणार नाही. सरकारला रिस्पॉन्सिबल धरायला पाहिजे. कोणालाही धरा, मुख्यमंत्र्याला धरा, नाही तर मंत्र्याला धरा. मेंटेन करणारा, तुम्हाला जर मरायचं असेल, स्वस्तात आत्महत्या करायची असेल तर मुंबई पुणे रोडला जा. 300 रुपयातली आत्महत्यात 14 वर्षात 1400 बळी गेले. त्यातले 100 लेन कटिंगचे. तन्मय पेंडसे आले, त्यांचे काका यात लेन कटिंगमध्येच गेलेले बळी आहेत. असे कित्येक बळी आहेत. काय दोष आहे त्यांचा? किती निर्बुद्ध सरकार रोड बांधलेला आहे. तुम्ही ज्यावेळेला खोपोली घाट उतरता, खंडाळा घाट, आणि पनवेलकडे जाता,
अजूनही बघा, रोड वर आहे. नॅचरली एक्सप्रेसवे रस्त्याच्या सलग जमिनीपासून वर बांधावं लागतं, मग त्याला तुम्ही रोड म्हणतात. शेजारची वाहनं येत नाही. आणि जमीन, शेतकरी जमीन खोल आहे. बापू जाताना बघा, तुम्ही सारखे मुंबई पुणे करतात, तुम्ही टोल नाका ओलांडणार डावीकडे बघा, तुम्हाला कित्येक किलोमीटर साधी पांढरी फक्की पण मारली नाही, एखाद्या गाडीचा जर ब्रेक फेल गेला तर डायरेक्ट 10 फूट खड्ड्यात. पुण्यात गणपती येतील आता, दोरखंडाने तुम्ही पोलीस लोक मध्ये ड्रम भरतात, त्यात दगडं टाकतात, दोरखंड बांधतात. किमान तुम्ही त्या रोडवरनं कडेने वाहनं पडू नये म्हणून दोरखंडसुद्धा बांधून. खरं तिथे रिटेनिंग वॉल लागते. माझ्या अपघातानंतर 3ऱ्या दिवशी बस ड्रायव्हर गेला, ते बसचा अपघात झाला, 17 लोक गेली, त्यात एक 3 महिन्याचं मूल गेलं. त्याचा काय दोष होता त्या 3 महिन्याच्या मुलाचा, ज्याने जगत पाहिलं नाही, त्याचा काय दोष होता, त्याला कोण ॲन्सर आहे? का गेलं तो? तिघांच्या चुका. मुंबईकडे ती स्विफ्ट गाडी चालली आहे, पुढची नंबर प्लेट वेगळी, मागची नंबर प्लेट वेगळी. वार आहे. या देशाचा काय इतिहास आहे की गाडी कोणी कुठल्या नंबर प्लेटने चालू शकतं या भारत देशामध्ये? त्याची गाडी पंक्चर झाली, फास्ट लेनमध्ये तशीच ठेवली. यांना कोण ट्रेनिंग देणार की तुझी पंक्चर झाली ते ओढत ओढत तुझी सर्व्हिस लेन पाहिजे? मग सर्व्हिस लेन आहेत किती ठिकाणी? सगळीकडे नाही आहेत सर्व्हिस लेन एक्सप्रेस रोडला, की तुम्हाला सर्व्हिस लेन पाहिजे. सर्व्हिस लेन कशी असते? 4.5 मीटरची सर्व्हिस लेन असते, 1.5 मीटरची कच्ची मातीची, त्याच्यानंतरची सर्व्हिस लेन असते 4.5 अधिक 1.5 6 मीटरची. तिथे तुम्हाला एका बाजूला ठेवता येते ती गाडी. त्यांनी तिथंच ठेवली. त्यांनी दुसऱ्या गाडीला हेल्प करायला प्रयत्न केला. एक इनोवा आली, त्यांनी स्लो लेनमध्ये उभी केली. मागणं तो बस आला, पहाटे 5:30ची वेळ, वय वर्ष 66. ड्रायव्हिंग करताय तुम्ही, 60-50 लोक घेऊन जाताय. काही रिटायरमेंटचं वय, RTOची दर 3 वर्षांनी परीक्षा, 66 वर्षाच्या माणसाची दृष्टी चांगली असेल का? त्याचा कोणी विचार केला आहे का? त्यांनी बिचाऱ्यांनी जेव्हा बघितलं की फास्ट लेनमध्ये गाडी आहे, दुसऱ्या लेनमध्ये पण इनोवा, त्यांनी कंट्रोल करायला गेला आणि त्याचा कंट्रोल टाळून डायरेक्ट बस दरीत पडली. का पडली? एका पत्र्याला अडून पडली. मित्रांनो, दुःख होतं. 300 रुपये घेतले ना तुम्ही माझ्याकडनं. साईड गार्ड, वाहन रस्त्याच्या खाली पडून म्हणून जे साईड गार्ड लावता, तो लोखंडाचा गार्ड लावता. अरे एक बस नाही त्याने रोखू शकत. इंडियन रोड काँग्रेसमध्ये लिहिलं साईड गार्ड चालत नाही. साईड गार्ड नोशनल आहे, इंडिकेशनचा आहे. जेव्हा अशा प्रकारचा खड्डा असतो तेव्हा रिटेन्शन वॉल लागते. रिटेन्शन वॉल 120च्या स्पीडला जर 40 टन ट्रक आला तर त्या स्पीडच्या गतीने ती येऊन जेव्हा धडकेल तेव्हा त्या रिटेन्शन वेलला थांबली पाहिजे. अजूनही तिथे रिटेन्शन वॉल सोडा, वॉलच नाही, भिंतही नाही, दोरी नाही, तर तुम्ही रिटेन्शन वॉलच्या गप्पा काय मारता? मग रोड बांधता, तुम्ही किती टोल घेता मला माहीत नाही, टेंडरमध्ये किती खाता मला माहीत नाही. मग माणसं मरतात. त्या 3 महिन्याच्या मुलीने जग पाहिल्याने तिच्या मृत्यूला जबाबदार कोण? कोणीतरी ॲन्सरेबल व्हायला पाहिजेत. आज संबंध रस्त्याची रचना चुकीची आहे. घाटामध्ये अमृतांजनच्या पॉईंटला रोज टँकर कोसळतं. सिम्पल आहे. ट्रकचे ओनर बदमाश आहेत सगळे. मी सुद्धा काही काही वेळा स्वतःला बदमाश समजेल. त्याला चॅलेंज देतात. हैदराबाद मुंबई हैदराबाद 36 तासात ट्रिप आणायची, 10,000 रुपये इन्सेंटिव्ह. पगार 5,000, 10,000चा इन्सेंटिव्ह. गरीब ट्रक ड्रायव्हर, बायका पोरं कुठेतरी लांब राहिलेली, रात्र प्रवास करतोय. परदेशात दर 25 किलोमीटरला त्याला ट्रक ड्रायव्हरला त्याची वेगळी सोय असते राहण्याची. आज हा माझ्या मॉलला त्या चहाची किंमत, त्या वडापावची किंमत, दत्ताच्या वडापावची किंमत ट्रक ड्रायव्हरला परवडणार नाही. त्यांना अफोर्डेबल किंमत लागते. त्यांचा पगार चांगला लागतो. कुठे त्यांची संघटना? 8 तासाच्यावर तो ड्रायव्हिंग, 8 तासाच्यावर सुद्धा ड्रायव्हिंग चालत नाही. 4 तासांनी थांबायला पाहिजे. दर 25 किलोमीटरला एक्सप्रेसवेच्या रूलमध्ये इंडियन रोड काँग्रेसमध्ये लिहिलेलं पाहिजे की दर 25 किलोमीटरला तुम्हाला विश्रांतीची स्थानं यांच्याकरता दिली पाहिजेत. कुठेही नाही आहेत ते. त्याच्याऐवजी त्यांना इन्सेंटिव्ह देतात. पगार कमी, इन्सेंटिव्ह जास्त. दुधाची गाडी इतक्या वेळात पोचलीच पाहिजे, तुला हा इन्सेंटिव्ह. कोण यांना शहाणं करणार? आज काय भयानक परिस्थिती. माणसं मारण्यासाठी, लोक पैशासाठी कोणाचा जीवाचा विचारच करत नाही. आणि काय भयानक परिस्थिती चाललेली आहे. आणि मग अशा प्रकारे जबाबदार झालं. जबाबदारी कोणाची? डिझेल वाचवतात सगळे. आमचाही ट्रक ड्रायव्हर जो घुसला त्याने डिझेल वाचवलं. उतार लागला की डिझेल वाचवतात, डिझेलची चोरी करायची. तुमची मारुती 800सुद्धा तुम्ही न्यूट्रलवर चालू नका इंजिनाशिवाय. प्रत्येक गाडीचा ब्रेक हा त्याच्या इंजिनशी चालू असेल तरच नीट लागतो. साध्या गोष्टीतलं हे शिक्षण कोणाला दिलं जात नाही.
या देशाची नुसती सरकारी दुर्दशा आहे असं नाही. आम्ही ट्रक ओनर असो, आम्ही कार ओनर असो, आम्ही 1.5 कोटीची गाडी घेऊन जातो पुण्याहून बेंगलोरला. 2, 2.5 कोटीच्या गाड्या आहेत. पोशेसारख्या गाड्या 2-2.5 कोटीच्या आहेत. मागे रुबाबात मालक बसलेला असतो, शेठाणी शेजारी बसलेली असते. कोल्हापूरला थांबतो. कोल्हापूरला नवीन हॉटेल कुठलं झालं शिरीष आता ते 5 स्टार सयानीमध्ये राहतो. आणि ड्रायव्हरला सांगतो गाडीत झोप. का? अरे तुझा जर लाख मोलाचा कोट्यावधीचा जीव आहे, तू आज कोट्यावधीचा धंदा करतो, तुझ्या ड्रायव्हरने रात्रभर पाय पोटाशी घेऊन मागच्या सीटवर झोपायचं आणि त्या हॉटेलच्या सार्वजनिक 5 स्टार हॉटेलच्या सार्वजनिक शॉवरखाली जाऊन आंघोळ करायची. पुण्यातलं एक 5 स्टार हॉटेल आहे, नाव नाही सांगत. त्याच्याकडे आम्ही कंप्लेंट केली की तुझे जे शॉवर आहे ड्रायव्हर करता ठेवले त्यातले एकही नळाला नळच नाही आहेत. तो म्हणलं काय करू, तुमचे ड्रायव्हर येतात रोज चोरून जातात, आम्ही दिलं सोडून. अशा प्रकारे ज्याच्या जीवावर आम्ही काम करायचं, ज्याच्या जीवावर आपला कॉस्टली जीव करायचा, त्याचा ड्रायव्हरची आम्ही काय काळजी घेतो. अरे द्या ना त्याला, तुम्ही राहा ना 25,000 रुपये रोजच्या नाईटमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये, पण त्या ड्रायव्हरला एक 2 ते 3 हजार रुपयाची जर खोली द्या. मी एकाच वेळेला सगळ्या विषयाला हात घालतो की नुसतं सरकार दोषी नाही की किती प्रकारे आपण करतो. उद्देश काय? तुम्ही इथे बसलेला आहात, कोणीतरी याच्या बाबतीत विचार करेल तर काहीतरी सुधारणा होईल. त्या ड्रायव्हरला सुद्धा जीव आहे. त्या ड्रायव्हरला त्याच्या घरची स्थिती कशी माहीत नाही, तो टेन्शन खाली किती माहीत नाही, तर शिक्षण काय? काही शिक्षण नाही आहे त्याला. आज तुमची छोटी मारुती कार चालवणारे असो नाही तर ट्रक चालवणारे असो, यांना कुठलीही शिक्षण दिलं जात नाही व्यवस्थित. RTOचं लायसन्स कुठेही मिळतं. आणि तुम्ही महाराष्ट्रात अपघात केला म्हणून आता त्या ट्रक ड्रायव्हरचं जर महाराष्ट्राचं लायसन्स जप्त केलं तर तो बिहारला जाऊन घेणार आहे. तुमच्याकडे सेंट्रल कोडिंग सिस्टीम कुठे आहे की कुठेही जा एकच सेंट्रली मिळालं पाहिजे? सहज मिळतं. आज भारतातले 25-26 राज्यात कुठे जाऊन लायसन्स मिळतं. नॅचरली या सगळ्यांचा जर विचाराचा उहापोह करायचा असेल तर आपण काहीतरी करायला पाहिजे. DSK मग आम्ही ते फाउंडेशन काढलं. नुसतं काढून गप्प नाही बसलो, त्याच्या विंग तयार केल्यात. त्या सगळ्या विंग तयार केलेल्या आहेत. त्या विंगमध्ये खूप लोक सामील होणार आहेत. त्याच्यातनं आम्ही सरकारला व्हाईट पेपर सादर करू की तुमचा रस्ता कसा पाहिजे, उपाययोजना कशी पाहिजे ते करू. ट्रेनिंग स्कूल पाहिजे याच्याकरता. याच्या पुढे जसं तुमचं जगडे साहेबांनी उत्कृष्ट काम केलं आणि ट्रेनिंग स्कूल दिलेलं आहे, प्रत्येक शहरामध्ये सगळ्या कंपन्यांनी ट्रेनिंग स्कूल सुरू करावं. टोयोटाच्या मदतीने आम्ही पुण्यात सुरू करतो आहे. मर्सिडीजच्या मदतीने मर्सिडीज कंपनीने करावं. प्रत्येक मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या गाड्या सगळ्या शहरातनं जातात, त्यांनी त्या शहरामध्ये ट्रेनिंग स्कूल सुरुवात कराव्यात. तिथे त्यांना योगापासून, कपड्यांपासून, टेक्निकल गोष्टींपासून सगळी माहिती द्यावी. आज परिस्थिती काय आहे? टायर गुळगुळीत झालं की आम्ही बदलतो. जसं बाथरूमचा दिवा गेला की बदलता. बाथरूमला ठीक आहे पण गाडीला नाही चालणार. गाडीला 30,000 किलोमीटर झाल्यावर तुम्हाला टायर बदलायला पाहिजे. बॅटरी 30,000 किलोमीटर झाल्यावर बदलायला पाहिजे. कोणीतरी या टायर कंपन्यांना, खासदार साहेब तुम्ही हा प्रश्न उपस्थित करा, टायर कंपन्यांना व्हाईट पेपर काढायला सांगा, भारतातल्या सगळ्या टायर कंपन्यांना, की तुमचा टायर 80च्या पुढे टिकतो का, द्या कागदावर लिहून बॉन्ड पेपरवर. सगळे तुमच्या पुढे गुडघे टेकतील, एक जण कंपनी देणार नाही. कारण ते म्हणतात की या भारतामध्ये 80 किलोमीटर सतत चालवायला अर्धा तासाचा एकही रस्ता नसल्यामुळे आम्ही त्याचे डिझाईनच केलेले नाही टायर. म्हणजे टायर 80च्या पुढे टिकणारच नाही, असे 80च्या पुढचे टायर आता सुसाट जिथे रस्ते मिळतात तिथे जर आम्ही 45 मिनटं 120, 130ने दाबायला लागलो. टायर गुळगुळीत होईपर्यंत बदलायचं नाही या भावनेने त्याचं लाईफ बदलायला लागलो तो फुटेल, नाही तर काय होईल. टायरमध्ये हवा किती भरायची ते लिहिलेलं असतं दाराच्या कडेला, की अरे चालताना अजून त्याचं घर्षण होतं आणि वाढतं. पण टायरमध्ये तुमचं टायरचं हवा वाढणार आहे, टायर बस्ट होईल. त्याला हवा वाढणं जसं बेजबाबदार गोष्ट आहे, ड्रायव्हरचं अज्ञान आहे जसं बेजबाबदार गोष्ट आहे, तसं बापू कॉन्क्रीटचे रस्ते हे बेजबाबदार आहे. कॉन्क्रीटचे रस्ते पुणे शहरात जरूर करा तुम्ही. आमचं काही म्हणणं नाही, जिथे रिक्षा चालतात, बैलगाड्या चालतील, हातगाड्या चालतील तिथे करा. जगात कुठेही हायवे कॉन्क्रीटचे नसतात, डांबराचे असतात. आणि जर कॉन्क्रीटचे करायचे असतील तुम्हाला तर त्याला ब्रूम फिनिश कॉन्क्रीट म्हणतात. 3 mm गॅप लागते, नाही तर टायर ग्रिप करत नाही. तुमच्याकडचे आपले सगळे हे तुमचा एक्सप्रेसवेचं कॉन्क्रीट बघा गुळगुळीत झालेलं आहे. कॉन्क्रीट शहरात ठीक आहे, खरं तर पर्यावरणाचा आपल्याकडे एवढा अभ्यास केला जातो. पर्यावरणामध्ये कॉन्क्रीटच्या रस्त्याला अजिबात दयामाया नाही, पर्यावरणाच्या विरुद्ध आहे ते. तुम्हाला उत्कृष्ट क्वालिटीचं डांबरच पाहिजे, कुठलंही भेसळ नसलेलं डांबरच पाहिजे जे ग्रीप पकडून चालतं. हे सायन्समध्ये लिहिलेलं आहे. आणि तुम्हाला करायचं असेल तर ब्रूम फिनिश करा. तुमचे टायर
तुम्ही हवा नीट भरलेली नाही, ती वाढली आहे, टायरची क्वालिटी चांगली नाही. या मुंबईहून पुण्याला एक्सप्रेसवे सुरू झाला की थोडं पनवेलच्या पुढे आलं की पहिल्या टोल नाक्यापर्यंत तुमची गाडी टपक 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 असा आवाज करत येते. व्हॉट इज दिस? एक कॉन्ट्रॅक्टर नेमला, त्यांनी 4 सब कॉन्ट्रॅक्टर नेमले, त्यांनी पुढे अजून 4 सब कॉन्ट्रॅक्टर नेमले, वाटून दिले. अरे काय खिरापत वाटायची काय करे, एक सलग मशीनी रस्ता नको निघाला. त्या कॉन्क्रीटच्या रोडचे पॅनल जिथे भरत गेले तिथे प्रत्येक ठिकाणी गॅप आहे. तुम्ही जे मुंबई पुणे करतात ना, उद्या येताना बघा आवाज येतो की नाही तसा टप 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 टप. त्यामुळे आधी टायर घासलेलं, त्यात हवा वाढलेली, आणि दर 5 मिनिटांनी टप 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 फटका खाताय. फुटला तर काय करणार? जसं तुम्हाला टेक्निकल नॉलेज नाही म्हणून फुटला, तसं हे रोड बनवणारे जे काही आहेत, हे कोणी कॉन्ट्रॅक्टर, त्याचे अधिकारी, त्याच्यावरचे कंट्रोल करणारे हे तेवढेच जबाबदार आहेत. हे कुठेतरी कोणीतरी बघायला पाहिजे. टर्निंग रेडियस, घाटामध्ये टर्निंग रेडियस 280 मीटरचा लागतो. परदेशात तुम्ही जाता वेगवेगळ्या ट्रिप ठिकाणी, तेव्हा बघा जेव्हा घाट